तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कॉलेजमध्ये ना डेज वगैरे चालू आहे ना, आज त्या डेजचा शेवटचा दिवस होता म्हणजे पारितोषिक वितरण होतं आणि आपल्याला सोडायला आपले काका येणार होते. मग काय नाही इकडं कॉलेजमध्ये आलो ना आपल्या 2 मैत्रिणी एकदम अशा भारी नटून आल्या होत्या आणि ना कॉलेजमध्ये ना जेवणसुद्धा होतं आणि जेवणाचं नाव घेतलं त्या दोघी ना इतक्या खुश झाल्या ना, म्हणे चला पटापटा जेवायला. मग इकडं त्याच काय सगळेच जेवायला निघाले होते कारण की फुकटचं कधी सोडायचं नसते आणि तुम्हाला सांगितलं जेवण इज इम्पॉर्टंट. मग काय सगळेजण इकडे जेवण वगैरे करून आता निघाले होते कार्यक्रमाच्या ठिकाणी कारण की आपल्याला कार्यक्रम पण सुरू करायचा होता. मग त्याच्यामुळे इकडं पूर्ण हॉल भरलेला होता कारण 3 डिपार्टमेंट आपले सगळे सोबत होते. मग त्याच्यानंतर इकडं कार्यक्रमाला पण सुरुवात झाली आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांची पण एंट्री झाली. मग त्याच्यानंतर त्यांचा सत्कार वगैरे करण्यात आला आणि कार्यक्रमाला आपल्या सुरुवात करण्यात आली. आणि मग काय सगळ्यांना ज्या गोष्टीची वाट बघत होतो ना, तो क्षण आला होता कारण की पारितोषिक वितरणाला सुरुवात करण्यात आली होती आणि आपले सुद्धा नाव घेण्यात आलं. गोळाफेक द्वितीय क्रमांक, थाळीफेक द्वितीय क्रमांक, क्रिकेट प्रथम क्रमांक, समूह नृत्य तृतीय क्रमांक, रिले 4x100 मीटर द्वितीय क्रमांक. जोरदार टाळ्या वाजवायच्या विद्यार्थ्यांनी. आणि मी ना बक्षीस वगैरे घेऊन टाकलं आणि त्याच्यानंतर आपल्या मैत्रिणीला सुद्धा भेटली आणि त्याच्यानंतर खरा कार्यक्रम आपला सुरू होणार होता आणि तो सुरू पण झाला होता. तो पण म्हणजे आपण एखाद्याला हिप्नोटाईज केल्यावरती तो आपण जसं सांगू तसं करतो. हे सर्व आहे ना आम्हाला त्यावेळेस आहे ना प्रत्यक्ष बघायला भेटलं. ते सर जसं सांगत होते तसं सगळे करत होते. खरंच बघून आहे ना खरंच खूप आश्चर्य वाटलं आणि भरपूर वेळ झाला त्याच्यामुळे आता आम्ही पण निघालोत घरी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा.